नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्लॉगर प्रीती। तर मंडळी, बरेच दिवस झाले आपले व्लॉग्स आले नाही आहेत, काही कारणास्तव व्लॉग्स नाही होऊ शकले, त्याबद्दल खरंच मी सॉरी म्हणते। आणि आजचा व्लॉग खूप खास असणार आहे, कारण आता मी जात आहे, आमचा एक फॅमिली फ्रेंड आहे अनिकेत, तर त्याने विरार वेस्टला ग्लोबल सिटीमध्ये स्मॉल असं कॅफे ओपन केलेला आहे। तर त्या कॅफेचा आज ओपनिंग सेरेमनी आहे, तर आज तिथे आम्ही जाणार आहोत आणि मस्त मजाशी धम्माल करणार आहोत। आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की कॅफेमध्ये काय काय मिळतं। कॅफे इन द सेन्स कॉफी वगैरे असं काही नसणार आहे, पाणीपुरी रिलेटेड आहे, म्हणजे स्मॉल कॅफे आहे तो। आणि त्याने तिथे पाणीपुरीचे असे वेगवेगळे म्हणजे फ्युजन ठेवलेलं आहे, वेगवेगळे प्रकार ठेवलेले आहेत, तसेच सेवपुरी, रगडापुरी असे प्रकार ठेवलेले आहेत। तर त्याची आज ओपनिंग सेरेमनी आहे आणि पूर्ण माहिती तिथे गेल्यानंतरच मी तुम्हाला देईल, कारण अनिकेत कडून बऱ्याच गोष्टी अजून मला माहिती पडल्या नाहीये, ते आमच्या सर्वांसाठी सरप्राईज असणार आहे। तर आता मी निघत आहे, मी रेडी झालेली आहे ऑलरेडी। आणि काल रात्रीच मी माझ्या मम्मीकडे आलेली आहे मीरा रोडला, कारण नायसाचं स्कूल वगैरे संपल्यानंतर आता 2-4 दिवस तिला होळीची सुट्टी आहे। तर काल होळी सेलिब्रेट झाली, त्यानंतर मग मी संध्याकाळी निघाली खारघरवरून आणि मग रात्री लेट घरी आली मीरा रोडला। तर आता मी रेडी झालेली आहे आणि मी आता निघत आहे। मम्मी आणि नायसाही येणार होते, पण मम्मीला थोडंसं बरं वाटत नाही, त्यामुळे ती नाही येत आहे, त्यामुळे नायसाही नाही आहे, म्हणून मी आज एकटीच जात आहे। मला प्रियेश तिकडे मीरा रोडला भेटणार आहे, तर त्याच्याबरोबर मी पुढे जाणार आहे। तर तिथे गेल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते कॅफे वगैरे आणि तिथे काय काय मिळतं ते। हाय प्रियेश, हा बघा, हा प्रियेश कधीपासून वाट बघायला लावली। अयो काय किती लेट केला, किती वेळ थांबलो मी, लवकर आली। आता मी पोहोचलेली आहे अनिकेतच्या कॅफे मध्ये आणि मस्त बाहेर बोर्ड बघूनच दिल, एकदम मस्त खुश झालं, कारण नाव पाणी लव्स पुरी, वाव। आणि खूप छान कन्सेप्ट देखील आहे इथली। आणि तुम्ही इथे बघू शकता, खूप छान सेटअप आहे। सेटअप मध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या पाणीपुरी रिलेटेड आयटम्स बघायला मिळतील, तसेच रगडा पेटीज असेल, रगडा रिलेटेड आयटम आहेत, सेवपुरी आहे, दहीपुरी, असे बऱ्याच व्हरायटी आहेत। तुम्हाला मी अनिकेतची आणि त्याच्या फॅमिलीची भेट करून देईलच आणि तुम्हाला सर्व माहिती त्याच्याबरोबर देईलच। आणि ह्याचं शॉप जे आहे अनिकेतचं, ते आहे ग्लोबल सिटीमध्ये, आणि मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शॉपची डिटेल्स तुम्हाला देईनच। तर चला मी तुम्हाला दाखवते, या माझ्या बरोबर। हे असं मस्त असं शॉप डेकोरेट केलेलं आहे आणि खूप छोट्या छोट्या कन्सेप्ट क्रिएटिव्हिटीने सगळं मांडण्यात आलेले आहे। तुम्ही इथे बघू शकता, सेटअप जरी लहान असेल तरी या छोट्या छोट्या गोष्टी आणि बारकाईने लक्ष दिलेलं आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकता, खूप मस्त अशा फ्रेम्स लावलेल्या आहेत आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असं त्यांनी जे मेन्यू मध्ये असणार आहे त्या सगळ्या गोष्टी इथे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि आपण थोड्या वेळ त्याची टेस्ट बघणारच आहोत की कशी त्याची टेस्ट आहे ती। तर मंडळी, माझ्याबरोबर अनिकेत आणि आता पनू आहेत। या दोघांची कन्सेप्ट होती हे कॅफे चालू करण्याची आणि आपल्या सर्वांपर्यंत पाणी लव्स पुरी पोहोचवण्याची। तर पनू आणि अनिकेत, तुमच्या डोक्यामध्ये माइंड मध्ये ही कन्सेप्ट कशी आली, म्हणजे काय पहिला विचार होता कॅफे चालू करायचं वगैरे, कसं तुमच्या मनात आलं?
कन्सेप्ट तर आम्हाला काकींमुळेच आले, कारण काकी सारख्या बनवायच्या घरी पाणीपुरी काकीचा फेवरेट होता. काकी सारख्या बनवायच्या म्हणून त्याला खूप आवडायचे. आणि आम्ही दोघं कधी फिरायला गेलो तर बाहेर गेलो तर सारखं पाणीपुरीच खायचो. वीक मध्ये 2 वेळा व्हायची. म्हणून आम्ही विचार केला की हा कॅफे ओपन झाला पाहिजे आणि काकींची टेस्ट इकडे पण आली पाहिजे म्हणून. अच्छा, म्हणजे फॅमिली पासूनच या दोघांना चांगली प्रेरणा मिळाली आहे. पण मंडळी तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्ही आपण इमॅजिन करतो की कॅफे म्हणजे कॉफी असेल, चहाचे प्रकार असेल, वेगवेगळ्या कुकीज असतात. पण हा कॅफे ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच व्हरायटी ऑफ पाणीपुरीज मिळणार आहे. आणि यांच्यामध्ये खास अशी आहे की ते म्हणजे फॅमिली, पूर्ण सगळी फॅमिली स्वतः हे बनवणार आहे. इथे कोणीही शेफ नाही, सर्व शेफ आहेत, सर्व सर्व्हिसही प्रोव्हाइड करणार आहेत, बनवणारे कुक ही स्वतः आहेत. त्यामुळे खाण्याची मजा ही घरगुती टाईपचीच येणार आहे आणि हायजीन प्रॉपर असणार आहे. कारण काकीच्या हाताची चव तर छानच आहे आणि ही सगळ्यांना चव थोड्या दिवसाने कळेलच. आणि तसं आणि तुमच्याकडे काय काय पाणीपुरीमध्ये काय काय व्हेरिएशन्स आहेत? पहिले तर हे शॉर्ट्स आहेत. अच्छा, हे शॉर्ट्स आहेत. असे हे शॉर्ट्स आहेत, म्हणजे शॉर्ट्स पाणीपुरी असणार आहे. अच्छा, वाव. आपण 6 फ्लेवर्स ह्या शॉर्टच्या ग्लास मध्ये देणार, ट्यूब मध्ये देणार आणि इंजेक्शन मध्ये देणार. पण ते 6 फ्लेवर्स, जे 6 फ्लेवर्स असणार आहेत ते कोणते फ्लेवर्स असणार आहेत? इथे आहेत हे 6 फ्लेवर आहेत. एक आहे हाजमा, मग कच्ची कैरी, आणि कच्ची कैरीचा आता सीझन आहे म्हणून तो, नाही तर मग लिंबू असेल. अजून एक आहे लसूण, एक रेग्युलर मीठा, रेग्युलर तिखा आणि जिरा. वाव, म्हणजे खूप चांगले असे फ्लेवर्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याला स्टमक ही मस्त असा फुलही होईल आणि आजारही काही होणार नाही पोटाचे. कारण सगळं मध्ये म्हणजे जसं की लसूण आहे किंवा पुदिना वगैरे याचा सगळा वापर केला आहे. तसंही बाहेर आपण बघतोच की एका प्रकारचे पाण्याची तिखा आणि मिठा पाणी असं, म्हणजे गोड आणि तिखट पाण्याचं कॉम्बिनेशन असतं. आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले की असे वेगवेगळे फ्लेवर्स असतात, पण त्याच्यामध्ये आपण किती जी टेस्ट असते किंवा ते घरगुतीपणा जो उतरतो तो खूप कमी असं आपण पाहिलेला आहे. तर आता मी तर बऱ्याच असे फ्लेवर्स पाहिलेले तिथे आणि शॉर्ट्स पण पाहिलेले आहेत. त्याच प्रकारे इंजेक्शन पाणीपुरी सुद्धा आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये असं व्हेरिएशन करण्याचं म्हणजे तुम्हाला म्हणजे कसं सुचलं? ऍक्च्युली काय आलं, काकींची ती ट्रेडिशनल प्रमाणे सोच आणि आमची थोडी मॉडर्न म्हणून गेली, असं दोघांचं मिक्स करून आम्ही ओपन करायचा विचार. अच्छा, मस्त. बघा, म्हणजे ट्रेडिशनलला पण आपण घेतलेलं आहे, तसं मॉडर्न टच ही त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे फ्युजन आणि ट्रेडिशनल दोघांचं कॉम्बिनेशन आहे. छान कॉम्बिनेशन आहे हे सगळं. आणि लवकरच याचे रिझल्टही आपल्याला पाहायला मिळतील. आजच त्याची ओपनिंग झालेली आहे. आणि काय काय ऑफर्स काय असणार आहेत आता सध्या तरी? ऑफर्स तर खूप आहेत. ऑफर्स नाही, फक्त तुम्ही या. आणि ऍक्च्युली आमचं कसं आहे की आमचं कॅफे असं मॉडर्न सर्विंग आहे, बट स्टील आम्ही रेट तेवढेच ठेवले जेवढे नॉर्मल पाणीपुरी वाले ठेवतात. ते लोक 30 रुपये प्लेट ठेवतात, आम्ही पण 30 रुपयेच ठेवले आहे. असं काय वेगळं आहे म्हणून आम्ही रेट खूप वाढवले नाहीयेत असं नाहीये. म्हणून आम्ही आज सुद्धा तेच विचार केला की जो रेट आहे त्यावरच करायचं. कारण मी जेव्हा मेन्यू कार्ड पाहिलं होतं त्यामध्ये रेट मध्ये मला सेम जे बाहेर रेट्स आहेत ना 30-40 रुपये वॉटेवरचे तेच रेट आहेत. मला असं वाटलं होतं की नंतर रेट्स असे वेगळे असतील, कदाचित शॉर्ट्स आहेत त्यामुळे वेगळे रेट्स असतील. कारण आपण मॉलमध्ये गेलो आहोत बऱ्याच ठिकाणी तर तिथे कसे शॉर्ट्सचे वेगळे रेट्स असतात. पण इथे बरं ना सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांना परवडणार आहे. सामान्य माणसालाही ज्यांना खायची इच्छा असेल त्यांना परवडणाऱ्यासारखे आहेत आणि वेगवेगळे ट्राय करण्यासारखं आहे. म्हणजे त्यांना 30 रुपयामध्ये 40 रुपयामध्ये तुम्हाला शॉर्ट्स पाणीपुरी मिळत असेल तर काय झालंय ना, चांगलीच गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स देखील आहेत, शॉर्ट्स आहे. आणि तुमचं इथलं सगळ्यात जास्त बेस्ट आयटम काय आहे? म्हणजे जास्त माझ्यासाठी स्पेशली तर दही कचोरी कप, मला ते खूप आवडलं. दही कचोरी कप म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये एक कप असेल, त्या कप मध्ये तुम्हाला लेअर वाईज कचोरीची चाट आहे. तो एक प्रकारचा चाटच आहे. दही मध्ये त्याच्यानंतर पोळी वगैरे कचोरी आहे, त्याच्यावर दही आणि आमच्या स्पेशल चटणी तिखी मिठी. ते या सर्व घरगुती चटण्या आहेत, त्यामुळे फ्लेवर्स आणि स्वाद तर चांगला असणारच आहे. आणि एक स्पेशल प्लेट आहे म्हणजे आमच्या
ह्या कॅफेच्या 2 स्पेशल प्लेट आहेत, एक दही कचोरी कप आणि एक प्लॅटर प्लेट. प्लॅटर प्लेट मध्ये सगळं तुम्हाला भेटणार, पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी, रगडापुरी, सुकापुरी, सर्व. ते पण एकदम प्राइस पण बरोबर आहे, जास्त कमी जास्त पण नाहीये, 70च आहे. अच्छा, म्हणजे प्लॅटरची प्राइस आहे 70 रुपीज. 70 रुपयाला आपल्याला प्लॅटर मिळेल. त्याच्यामध्ये पाणीपुरी, दहीपुरी, सेवपुरी आणि ह्या फोटोमध्ये आहे भेळ सुद्धा आहे. अच्छा, भेळ सुद्धा आहे. म्हणजे तो जो प्लॅटर आहे तो एक माणूस खाऊ शकतो की 2 माणसांमध्ये ते खाऊ शकतात? कसं म्हणजे काय आहे क्वांटिटी वाईज पण खाऊ शकतात, कारण भेळ प्लस पाणीपुरी आणि शेवपुरी, रगडापुरी ते सगळ्याची क्वांटिटी एकच असेल. तर त्या हिशोबाने जर का जेवण करायचं तर ते एक माणूस खाऊ शकतो. पण आपण असं नाश्ता म्हणून आपण कधी बाहेर खातो ना, तर 2 माणसं ठीक आहे. आताच एक आलेले कस्टमर, त्यांनी दोघांमध्ये ते एक प्लेट घेतला. अरे वा. पण मला तर खरंच हे नवीनच असं वाटतंय की ह्याच्यामध्ये पाणीपुरी मध्ये सुद्धा प्लॅटर असतं. मी ह्याच्या आधी खरंच ऐकलेलं नाहीये, कदाचित असेल सुद्धा, काही लोकांना माहिती असेल पण मला माहिती नव्हतं. ही कन्सेप्ट माझ्यासाठी नवीनच आहे. पण हे छान आहे. जर एखादा नवीन शॉप ओपन होतं आणि आपल्या सर्वच गोष्टी ट्राय करायच्या, तर आपण सर्व गोष्टी पर प्लेट असं नाही घेऊ शकत, कारण ते खाण्यासाठी सुद्धा आपल्याला एवढं होत नाही. आणि जर असं प्लॅटर जर आपल्याला मिळत असेल तर आपल्याला सर्वच गोष्टी टेस्ट करता येतात. त्यामुळे हा एक चांगला ऑप्शन तुम्ही ठेवला आहात. आणि हा खूप म्हणजे पॉकेट फ्रेंडली सुद्धा आहे. 70 रुपये म्हणजे कोणी अफोर्ड करू शकतं. आणि इझिली आपण 30-40 रुपयाची पाणीपुरी खातो तर 70 रुपये त्याला देऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या व्हरायटी मिळतात आहेत. आणि सर्व भेल आणि पाणीपुरी घेतलं एक बाहेर, तर तुमचे 60 असेच होतात. तुमच्या दोघांचा इथे काय रोल असणार आहे एक्झॅक्टली? तुम्ही काय हँडल करणार आहात? दोन्ही करू शकतो, सगळं मिळूनच करणार आहे. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, अनिकेत शूटला जेव्हा जाईल तेव्हा तो बोललाय की मला हेल्प करायला तू ये, नाही तर काकीच सर्व बनवणार आहे. बनवणार फक्त इथे प्लेटिंगला, सर्विंगला वगैरे पाहिजे ना कोणतरी, काकी कंटिन्युअसली एवढं नाही राहू शकत. बरोबर आहे. अनिकेत राहणार आहे, पण जर का तो बोलत तो ऑल टाइम असेल तर फक्त शूट असले त्याचे तर मी येणार. अच्छा, तर मग चांगलं आहे. आणि इथे मेन तर आता त्यांनी ऑलरेडी गुगल पे वगैरे, पेटीएमचे पण चालू केलेलं आहे. ज्यांना आजकाल तर सर्वच ठिकाणी आपण पाहतो की कॅश आपण न देता आपण प्रेफर करतो गुगल पे, पेटीएम. तर तुम्हाला इथे ही सोय आहे. तर मंडळी, जर कधी तुम्ही इथे आलात आणि जर तुम्ही वसई, विरार, नालासोपारा या ठिकाणी राहत असाल आणि तुम्हाला असे बऱ्याच व्हरायटी ट्राय करायचे असतील, नवीन फ्युजन ट्राय करायचं असेल, प्लॅटर ट्राय करायचं असेल आणि पाणीपुरीचा एक नवा स्वाद ट्राय करायचा असेल, तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. तुम्हाला इथे बऱ्याच व्हरायटी ऑफ पाणीपुरीज मिळतील आणि मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्हाला नक्की आवडेलच. आणि नेक्स्ट टाइम तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला घेऊनच याल, एवढी मी तुम्हाला खात्री देते. तर आता अनिकेतचे आई बाबांबरोबर आपण बोलूया. त्यांची जी कन्सेप्ट होती तर त्यांच्याशी थोडं आपण बोलून मग तुम्हाला मी दाखवते. तर मंडळी, ह्या काकी आहेत अनिकेतच्या आई आणि हे काका आहेत अनिकेतचे वडील. तर काकी, काका, तुम्हाला फर्स्ट कॉंग्रॅच्युलेशन कॅफे बद्दल. आणि खूप मस्त वाटतंय, छान वाटत आहे. आणि आपला मराठी माणूस काहीतरी करतोय, पुढे जाता याचा खूप जास्त आनंद आहे. तर काकी, अनिकेत तुमच्या जेवणाची तसेच बऱ्याच गोष्टीची तारीफ करतोस, पाणीपुरीची तर नेहमीच तारीफ करतो, आवडत आहे मी. तर घरी पाणीपुरी छान बनवतो तो म्हटला, काकीचीच हातची पाणीपुरी मला आवडते. त्यामुळे नेहमी तुम्हाला त्याच रिलेटेड सांगत असतो की कधी जाऊन तुम्ही जर बिझनेस कराल तर पाणीपुरीचा. पण पाणीपुरीच का काकी? म्हणजे असं काय मनात थॉट्स होते तुमच्या, असं काही विचार असे की पाणीपुरीच मला करायला हवी आहे? मलाच आवडते आधी पाणीपुरी, म्हणून मी महिन्याला पाणीपुरी घरी बनवते. ह्याला पाणीपुरी आवडते. खाल्ल्यानंतर एकच आहे की मम्मी तू पाणीपुरीचाच बिझनेस कर, पाणीपुरीचाच बिझनेस कर. त्याचा हाच प्रश्न, बाकी काही नाही. आता आईच्या हातच्या खाल्ल्यात पाणीपुरी, आता सर्वांना सुद्धा आईच्या हातच्या खायला मिळेल पाणीपुरी. आणि मला तर वाटतं नक्की सर्वांना आवडेलच, कारण काकी सुगरण आहेतच. पाणीपुरी बरोबर अनेक पदार्थही त्या छान बनवतात. आणि आता जोडीला पनवडी अनिकेत आणि काका ही आहे. काकी, पहिले तुम्ही वडापाव चालू केला होतात ना? चालू करायचं आता ते पण, तेही चालू करायचं आहे. म्हणजे पाणीपुरी बरोबर वडापाव सुद्धाही आस्वाद आपल्याला घेता येईल. थोड्या दिवसात नवीन, आता सध्या स्टार्टअप नवीन आहे त्यामुळे सध्या लक्ष इथेच केंद्रित करणार आहोत. त्याच्यानंतर पुढे पुढे हळूहळू थोड्या थोड्या गोष्टी वाढत जातात, कारण सुरुवातीला माणूस आपण सर्व सेटअप नाही करू शकत जास्त.
तर खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही हे सगळं घरात करता आहात त्याच्यासाठी मेहनत तर लागतेच बरोबरीच अशी, पण एक हायजीन पण आहे त्या गोष्टींमध्ये आणि एक स्वाद सुद्धा जो घरचा आईच्या हातचं, जे आईच्या हातचं खाण्याचा आनंद असतो ना तो बाहेर भैयाच्या पाणीपुरी किंवा ठेल्यावरती खाण्याचा नसतो. भले आपल्याला ती स्वाद किंवा तो आवडतो ती गोष्ट वेगळीच आहे, पण ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाही खाण्यासारखं जे आईच्या हातचं खायला मिळतं. शेवटी आई माझी असू दे, याची असू दे, त्याची असू दे, आई ती आई असते, तर तिच्या हातचा स्वाद तर वेगळाच असतो. तर थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. आणि मस्त आता मी ट्राय करणार आहे आणि मी तुम्हाला सांगणारच आहे की कशी आहे पाणीपुरी आणि काय. थँक्यू. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता माझं पाणीपुरी प्लॅटर बनवून रेडी आहे आणि मस्त दिसतंय हे प्लॅटर. तर तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला अशा प्रकारचं प्लॅटर मिळणार आहे. तर या प्लॅटर मध्ये आपल्याला असे शॉर्ट्स मिळतील, 6 शॉर्ट्स आहेत असे पाणीपुरी शॉर्ट्स. आणि त्याचबरोबर इथे भेळपुरी देखील आहे, इथे दहीपुरी आहे, इथे शेवपुरी आहे, इथे रगडापुरी आहे आणि इथे सुखीपुरी आहे आणि या सर्वांचा मिळून प्लॅटर बनतं. तर आता मी टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगते की कसं आहे. तर मी पहिला टेस्ट करते शॉर्ट्स, पाणीपुरी शॉर्ट्स. खूप मस्त असं फ्लेवर आहे, छान वाटतं, मस्त शॉर्ट्स आहे आणि टेस्ट खूपच भारी आहे खरंच, एकदम मस्त, एकदम असं ना मला मस्त असं स्वाद माझ्या जिभेवर उतरलाय, त्यामुळे असं बोलायलाही होत नाहीये कारण एकदम असं मेल्ट होते तोंडामध्ये या सगळ्या गोष्टी आणि छान असा स्वाद आलेला आहे, मस्त असा आंबट आणि गोड असा छान. मला तर वाटतं हे चिंचेचं पाणी आहे. तर असं छान हे आहे, हा शॉट छान होता. आता मी दुसरा शॉट ट्राय करणार आहे. आय थिंक हे लसूणचं असणार आहे.